शेकडेवारीचं आपण उदाहरण बघतोय. सतीशचा पगार नवनाथ पेक्षा 20% कमी आहे, तर नवनाथचा पगार सतीश पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर आता इथं आपल्याला आहे ना नवनाथचा पगार काढायचा आहे. नवनाथ किती आहे? 100%. आणि सतीशचं किती आहे? नवनाथ पेक्षा कमी 20%. बरोबर. सतीश किती येणार? 80%. 100 मधून 20 गेले, 80 राहिले. हेच कसं सोडवणार आपण? आता नवनाथचं जास्त आहे, नवनाथचं वर घेणार आणि सतीशचं खाली घेणार इंटू 100. हे सोडवणार आपण. आता ह्या शून्य याच्याशी गेला. आता याचा आपण भाग देऊया. 2×5 10 आणि 2×4 8. बरोबर. आता 4 आणि इकडे 100ला भाग देऊ आपण. 4×1 4, 4×2 8, उरले 2. बरोबर. आणि 4×5 20. आता राहिलं काय? 5 गुणुले 25. बरोबर. 25 5 किती? 125%. किती टक्क्यांनी जास्त आहे? नवनाथचा पगार सतीशपेक्षा तर 125%नी जास्त आहे.